सिडको परिसरात नामदेव केटरिंग समाजसेवा आणि उत्कृष्टतेचा आदर्श ब्रँड. सिडको परिसरात नामदेव केटरिंग हे नाव आज गुणवत्तेच्या आणि समाजसेवेचा परिपाठ जपणाऱ्या यशस्वी व्यवसायाचे सुंदर उदाहरण ठरले. शिंपी समाजाचे अध्यक्ष आणि प्रेरणादायी उद्योजक ज्ञानेश्वर भांबारे यांच्या नेतृत्वाखाली नामदेव केटरिंगने आपल्या सेवा क्षेत्रात ठसा उमटवलाय. वाढदिवस असो, बारसं, डोहाळे जेवण किंवा लग्न समारंभ असो, कोणताही खास प्रसंग असो, नामदेव केटरिंग हीच पहिली पसंती ठरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चवदार जेवण, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि स्वच्छतेबद्दलची काटेकोर तडजोडशून वृत्ती. ग्राहकांचे समाधान हेच आपले अंतिम ध्येय मानून ज्ञानेश्वर भांबारे यांनी केवळ व्यवसायच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत एक विश्वासार्ह ब्रँड घडवलाय. व्यवसायाच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या प्रवासात आलेल्या अडचणी, त्यावर मात करत ग्राहकांचा जपलेला विश्वास आणि सातत्याने दिलेली दर्जेदार सेवा यामुळे नामदेव केटरिंग आज समाजात एक वेगळे स्थान निर्माण करत आहे. ज्ञानेश्वर भांबारे म्हणतात, स्वच्छता, शिस्त आणि चव या त्रिसूत्रीवर आम्ही नेहमी ठाम राहिलो. याच मूल्यांच्या आधारावर आम्ही व्यवसाय वाढवला आणि समाजाशी असलेली आपली नाळ अधिक बळकट केली. आज नामदेव केटरिंग केवळ खाद्यसेवा पुरवणारा व्यवसाय राहिलेला नसून समाजातील एकतेचे आणि सहकार्याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. अशा उपक्रमांमुळे समाज अधिक सशक्त आणि एकत्रित बनतो हे नक्कीच. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. सिडको परिसरातील नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडीराम भांबरे आपल्या सोबत आहेत. यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तर तुम्ही नागरिकांना कोणकोणत्या सुविधा केटरिंगद्वारे पुरवत असतात? आपल्या जसं त्यांची काय ग्राहकांची जी काही रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने स्वस्त महाग जसं असेल तसे वेगवेगळे पदार्थ रिक्वायरमेंटनुसार आम्ही त्यांना पुरवत असतो आणि रिजनेबल दरामध्ये आम्ही ते करत असतो. सिडको परिसर नामदेव शिंपी समाजाचं आमचं एक तिथं अद्ययावत असं मंदिर आहे. मंदिराच्या होतं आमचं कार्यालय आहे आणि एक छान असा बँक्वेट हॉल आम्ही आता बनवलेला आहे. तिथे सर्व समाज बांधवांसाठी आम्ही एकदम रिजनेबल दरामध्ये तो आम्ही अवेलेबल करून देतो. त्यासोबत केटरिंगची सुद्धा व्यवस्था तिथे असते आणि खूप छान सुंदर असा बँक्वेट हॉल बनवलेला आहे. त्या समाज बांधव त्याचा खूप फायदा घेतात आणि यापुढे त्यांनी सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि वेगवेगळे कार्यक्रम इथे त्यांनी करावे. तसे लग्न म्हणजे तुमचं वाढदिवस असेल किंवा डोहाळे जेवण असेल, रिटायरमेंट असेल, अत्यंत अल्प दरात आपण बाहेरच्या ठिकाणांपेक्षा खूप आपण अत्यंत अल्प दरात आपण तो अवेलेबल करून देतो. त्याचा फायदा समाज बंधू भगिनींनी सर्व समाज बांधवांनी घ्यावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि एकदा येऊन आपल्या मंदिरात जे काही आतापर्यंत काम झालंय ते बघावं डोळ्यांनी आणि म्हणजे कळेल की इथं काय कुठल्या पद्धतीने स्वच्छता काम आणि काम चालतं, कुठल्या पद्धतीने पारदर्शक कारभार चालतो. आमचे ज्येष्ठ सहकारी शिवाजी लचके, आप्पासाहेब राणे, सोमनाथजी गायकवाड हे आमचे सिनियर मंडळी, बोटवे दादा, भास्कर अण्णा राणे हे असे विविध प्रकारचे आमचे जे काही मार्गदर्शक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करत आहोत. मी मागील 3 वर्षे इथे अध्यक्ष होतो आणि लोकांच्या प्रेमामुळे मला परत एक टर्म मिळाली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना शिंपी समाजाला या मंदिराचा कार्यालयाचा फायदा कसा होईल, जास्तीत जास्त फॅसिलिटी कशा उपलब्ध करून देता येईल याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं आणि त्याला मला लोक आमचे समाजाचे समाज बंधू समाज भरभरून प्रेम करतात आणि प्रतिसाद देतात. केव्हाही आम्ही हाक मारली काही डोनेशनसाठी असेल किंवा काही सहकार्यासाठी असेल तर लोक भरभरून प्रेम देतात आणि असंच प्रेम यापुढे पण त्यांनी देवो आणि समाजासाठी मला कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळो अशी मी नामदेव चरणी प्रार्थना करतो. तर येथे विठ्ठल रुक्मिणी आणि नामदेव महाराजांचं मंदिर आहे. तर त्याद्वारे तुम्ही नागरिकांना कशा कशा सुविधा पुरवल्यात? इथं बुकिंग झाल्यानंतर सर्व आपल्याकडे पाहिजे तसा संपूर्ण भांड्याचा सेट आहे, टेबल खुर्ची वगैरे, लाइटिंगची सगळी व्यवस्था आहे, स्टेज आहे, स्टेजचे डेकोरेशन आहे. हे सर्व पैसे आपल्या समाजाच्या लोकांचे किंवा जो कोणी इथं बुकिंग करेल त्याचे ते पैसे वाचतात आणि त्याचा अजून फायदा होतो आणि ते अजून त्यात काही वाढवता येईल याकडेच आमचा कल असतो. जेणेकरून कमी पैशात बुकिंग केल्यानंतरही त्यांचे अजून पैसे वाचले पाहिजे या हिशोबाने सर्व इथे कामकाज आम्ही करतो. एकंदरीत जर कोणत्या नागरिकांना इथे कोणता सण किंवा कार्यक्रम करायचा असेल तर जर त्यांनी स्पेशल आयटम ठेवले कोणत्या कोणत्या पदार्थांची त्याच्यात व्यवस्था असते? आता जनरली कसं आहे
त्या ग्राहकाची परिस्थिती फायनान्शियल त्याचं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आमच्याकडे जनरल थाळीमध्ये असं 2 पदार्थ असतात. एक सुकी भाजी, रस्सा भाजी, एक राईसचा प्रकार असतो, स्वीटचा एक प्रकार असतो, पुरी चपाती, एक जनरल थाळी असते. परंतु कोणी हौशी माणसं आले किंवा ज्यांना पैसे खर्च करायचे असतात मग ते अजून चांगलं, मग त्यांच्यासाठी पनीरची भाजी किंवा तुमचं स्वीटमध्ये म्हटलं तर एक रसमलाई, अंगूरमलाई, श्रीखंड, रबडी असे विविध प्रकारचे भाज्यांचे प्रकार, वेगवेगळ्या चायनीज डिशेस, स्टार्टरचे प्रकार, सूपचे प्रकार, आईस्क्रीम वगैरे सर्व प्रकारच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही अवेलेबल करून देतो. आणि इथं मंदिरामध्ये येणारा जो ग्राहक आहे सर्वसामान्य असतो त्यानुसार आपण त्यांना करून देतो. आणि इथं कुठल्या प्रकारची सक्ती आमच्याकडे नसती. आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची इच्छा, क्वालिटी बघून लोक आपल्याला इथं प्रोव्हाइड करतात. त्या पद्धतीने आम्ही त्यांना सर्व्हिस देतो. आणि जास्तीत जास्त आपल्या समाजाच्या मंदिराचं आणि हॉलचं जास्तीत जास्त नावलौकिक कसं वाढेल त्या दृष्टीने सर्व ग्राहकांना आम्ही सर्व्हिस देतो. तर नामदेव शिंपी समाजाच्या इथे आज नाशिक लोकशाही न्यूजने भेट दिली आहे. तर हायजीनचा एक मोठ्या प्रमाणात वापर आम्ही बघितला इथे आल्यानंतर, की तुम्ही नागरिकांसमोरच पक्वानांचं हे वापर करत असतात, तर त्यावर काय सांगाल? इथं वापरले जाणारे वनस्पती तेल, भाजीपाला, तांदूळ, डाळ जे काही सर्व उत्कृष्ट A1 क्वालिटीचंच वापरलं जातं. कारण त्या ठिकाणी आम्ही स्वतः सुद्धा अन्न ग्रहण करतो. त्याच्यामुळं क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज इथं केलं जात नाही. पैसे कमी मिळो किंवा जास्त मिळो, क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळे आमच्या समाजाच्या मंदिराचं आणि कार्यालयाचं सुद्धा नावलौकिक वाढतं. आणि पुन्हा पुन्हा त्या ग्राहकाची बुकिंग या ठिकाणी होते. जे आतापर्यंतचा असा अनुभव आलेला आहे. त्याच्या मुलांचे आम्ही इथे साखरपुडा लग्न केले, त्यांच्या बारशाचे सुद्धा कार्यक्रम इथं आम्ही केलेले आहे. असं तो ग्राहक कंटिन्यू आमच्याशी, मंदिराशी आणि समाजाशी जोडला जातो आणि त्याकडे आमचं जास्त लक्ष असतं. सलग दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर धोंडीराम भांबरे यांनी सिडको परिसर नामदेव शिंपी समाज ही प्रत्येक समाजासाठी काम करत असतं. जर तुम्हाला कोणते सण करायचे असतील किंवा कोणते कार्यक्रम करायचे असतील, लग्न सोहळा असो, लहान मुलांचं बारसं असो किंवा अनेक असे वाढदिवस असो, जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही नक्कीच अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडीराम भांबरे यांच्याशी संपर्क साधू शकता. आता आपण त्यांच्याकडनं त्यांचा संपर्क जाणून घेऊया. आमचं हे जे कार्यालय आहे दत्त चौकामध्ये, राणा प्रताप चौकाजवळ, सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर आमचं आहे. तिथं दत्त चौक भाजी मार्केटच्या मागे वेल नाईक शाळेजवळ आमचं हे कार्यालय आहे. या कार्यालयाचा सर्व समाज बांधवांनी तसेच इतर समाजातील लोकांनी सुद्धा येऊन एकदा बघून जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपले सगळ्या प्रकारचे सोहळे कार्यक्रम या ठिकाणी साजरे करावे असे मी सर्वांना विनंती करतो. कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9850 13 30 75. आणि या ठिकाणी आमचे मंदिराचे व्यवस्थापक श्री अनिल सुखलाल महाजन हे सुद्धा इथं कायमस्वरूपी अवेलेबल असतात. केव्हाही तुम्ही इथे बुकिंगसाठी आलात किंवा बघण्यासाठी आलात तर मी जरी नसलो तरी आमचे व्यवस्थापक इथे कायमस्वरूपी मुक्कामी असतात. त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधून आपलं इथं काम करू शकतात. 90-75-70-58-40 90-75-70-58-40. तसेच आता आपल्या सोबत आहेत संस्थापक अध्यक्ष सुभाष लचके. तर आपण अध्यक्षांसोबत कामकाज राबवलंय, एकजुटीने काम केले, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? अध्यक्ष हे प्रामाणिक आणि वेळ देणारे, आणि त्याच्यामुळे म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी त्यांना कार्यकारिणीत घेतलेलं होतं. आणि चांगला कार्यकर्ता पाहिजे, अध्यक्ष पाहिजे, सर्वांना आम्ही माणूस जोडलेला आहे, तर तो समाज जोडला, एकत्र आलेला आहे, तर त्यांना व्यवस्थित कार्य करावं म्हणून आम्ही परत त्यांना एकदा चान्स दिला होता. परत आता दुसऱ्या त्यांनाच दिला, कारण ते प्रामाणिक वेळ देतात, कारभार चांगला चालवतात, म्हणून त्यांना दुसरी वेळ अध्यक्ष बनवलं. सर, तुम्ही देखील अनेक वर्ष अध्यक्षपद भूषवले, तर त्याबद्दल तुमची कामगिरी कशी होती? मी शिडकोत 85 आलो, नामदेव पुण्यतिथी चालू केली. 15-20 लोकच शिडकोत राहायला आलेले होते. मग थोड्या याच्यात नामदेव पुण्यतिथी चालू केली. हळूहळू लोक शिडकोमध्ये बरेच व्यवस्थित झाली. नंतर मग मटालेमध्ये कार्य करायला लागलो. शिडकोकडे अर्ज दिला जागेसाठी मंदिराला. जागेला वेळ मिळाला आणि मग जागा मिळाली.
मग नंतर मग लोकांकडून बांधकामासाठी जागा घेण्यासाठी सर्व लोकांकडून लोकवर्गणीतून हे सर्व कार्य केलं. आणि मी आता किती वर्ष अध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो काय. पण आता आपलं वय पण झालं आणि दुसऱ्यालाही चान्स मिळावा म्हणून मी अध्यक्ष कुठल्याच पदावर न राहता कार्य करायचं, हाक मारा हजार, बाकी सर्व ते अध्यक्ष आमचे चांगले मिळाले आम्हाला, चांगले उत्तम कार्यक्रम करतात, समाजाची सेवा करतात. आता आपण ज्या कार्यक्रमात आलो आहे, येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, तर आपल्या सोबत त्या कार्यक्रमात आलेले पाहुणे आहेत. आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला आलेली. माझ्या मैत्रिणीचं डोहाळे जेवण होतं. तर इथे शिंपी समाजाचं मंगल कार्यालय आहे. तर इथे एकदम म्हणजे स्वच्छता आहे, एकदम मस्त वाटलं मला इथे येऊन. उन्हाळा असून सुद्धा मला काहीच गरमी जाणवली नाही, एकदम थंडावा वाटला. त्याच्यानंतर इथे वरदविनायक केटरर्सवाले होते, तर त्यांच्या जेवण एकदम सुंदर होतं, अतिशय सुंदर प्रकारे जेवण होतं, घरच्यासारखं जेवण होतं. तिथे आयटम असे होते, पोळी भाजी, त्याच्यानंतर राईस होता, जिरा राईस, मठ्ठा होता, गुलाबजाम होते, प्युअर खव्यातले गुलाबजाम होते, एकदम सुंदर गुलाबजाम होते स्वीटमध्ये. एकदम खूप छान वाटलं मला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.